Okay. Good morning, everyone. Okay, पहा, in last lecture we have discussed question number in practice set. Just I am a little bit sick, so थोडस weakness आहे, त्यामुळे जरासं लेक्चर स्लो होईल. Right? What was the homework? What was the homework? Homework केला का सर्वांनी? Right? Question number 8 या question number 6? Question number 6 and question number 8 was the homework. I told you to solve question number 6 first, and if possible, I told you to solve question number 8. So how many of you solve both problem? How many of you solve both problem? कोणते मार्क सेंड करायचे अजिंक्य? सायन्सचे. ओके, सायन्सचे मार्क ग्रुप वरती आले नाहीत का? आज लगेच थोड्या वेळात सेंड करायला होतो. ठीक आहे. बर, चला. बहुत बाकीच्यांनी का नाही सोडवलं रे? बाकीच्यांनी का नाही सोडवलं? अशोक, होमवर्क का नाही केला? राके, होमवर्क झाले का दोन्ही सोडून? का एक सोडवलं का कोणतं सोडवलं नाही? वैभव, आनंद, सई सोडवले का? सई दोन्ही? प्रियंका, होमवर्क केलाय का? श्रुती, होमवर्क झाला? श्रुती, पवन सोडवलं का रे? पवन, धनंजय, होमवर्क केला का तुम्ही? Okay. So now let's discuss the question number.
कोणता डिस्कस करायचं सांगा मला एकदा. क्वेश्चन नंबर कोणता डिस्कस करायचंय? कोणता डिस्कस करायचंय? क्वेश्चन नंबर बघा, याच्यानंतर तर ऍप्लिकेशनच आहेत. या प्रॉब्लेम मध्ये सम ऑफचा फॉर्मल क्वेश्चन नंबर 8 डिस्कस करायचा आहे. क्वेश्चन नंबर 9 क्वेश्चन नंबर 8 सॉल्व केला. ओके, 8 सॉल्व केलाय. 9वा सॉल्व करायचा आहे. ओके, सो वी विल सॉल्व 9th question. See, if the 9th term थोडस ओके, मला आलं नाही सर, ते पीसी वरून येत नाहीये. राईट, अपडेट कर. ठीक आहे, सुदे सेटिंग मध्ये जाऊन अपडेट नावाचं बटन असतं. ज्यांना कोणाला झूम मध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर सुरुवातीला अपडेट करून पहा. अपडेट करून. ठीक आहे. ओके, क्वेश्चन नंबर 9. If the 9th term of an AP is 0, then show that 29th term is twice the 19th term. So let's discuss what it is. What is right? So if the 9th term of an AP is 0, then show that 29th term is twice the 19th term. So first of all, we don't know what is the first term common difference, so we will assume let the first term of an AP is A and common difference is D, right? So we know that the 29 is given as 0. A given ahe. First of all, we will write the formula for Tn. A plus n minus 1 into D. T9 चा फॉर्म्युला येणार A plus 9 minus 1 into D. So 0 is equal to A plus 8D. This is the relation. So you can write actually A is equal to minus 8D. Right? 9th term 0 दिले आपल्याला. So A is equal to, I can write that A जर इकडे जर लिहिला तर A is equal to minus 8D. We will write as equation number 1. So we have to show that the T9th term is a 90th term. First of all, if we take T19 जर काढायचा असेल तर फॉर्म्युला येणार A plus 19 minus 1 into D. T9 ची पाहूया काय येतंय मग. A plus 18D. But we can write that from 1 A is equal to minus D. So from 1 T90 A जर मी minus 8D लिहिलं आणि प्लस हे 18D आहे, so it will be 10D. So T19 will be 10D. This is equation number 2. Again we have to find the T29 is equal to A plus n minus 1 into D. बघा, आपल्याला आधी T9 0 दिलेला आहे. सो T9 is equal to 0 मी सॉल्व केलं TN च्या फॉर्म्युल्यामध्ये.
मला भेटलं a इज इक्वल टू -8d. आता त्या a इज इक्वल टू -8d चा उपयोग करून आपल्याला शो करायचंय की T19 हे ट्वाइस असतं T29च्या. मी T19 काढून घेतलं, त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू इथं जी आली होती -8 ते ठेवली. T9 इज इक्वल टू 10d आलाय. आता बघूया T29 काय येत आहे. जर a प्लस n-1 दॅट इज 29 - 1, इथेच लिहितो मी 29 - 1. सो इथे येतं 28d. But I can write a as -8d. So -8d plus 28d, that is 20d will be 29. So see from 1 and 2 and 3, T19 is a 10d and T29 is a 20d. Therefore, I can write that T29 is equal to 2 into T19, right? Therefore, we have proved 29th term is twice the term of twice the term of 19th term. ओके, समजलाय का प्रॉब्लेम समजलाय? लिहून घ्या. लिहून घ्या. क्लिअर कसं काय दिसत नाही रे? दिसायले का बोर्डावरती? बोर्डावरतीच दिसायले का बघा बरं एकदा. यस, बघा काही जणांना क्लिअर दिसतंय, त्यामुळे तुमच्याकडून नेटवर्क प्रॉब्लेम जर असू शकतो. बर, नेटवर्क मुळे दिसत असेल ना? ब्लर कशामुळे दिसेल? अजून इंटरनेट मुळेच दिसत असेल. यामध्ये फीस न भरलेलं कोणी आहे? यामध्ये फीस न भरलेलं मंगेश, राईट. अजून कोण आहेत का? विनायक, राईट. अजय, अनुज. फीस न भरलेले विद्यार्थी लेक्चर करता येणार नाही. हा, लेक्चर मिस करावं लागेल तुम्हाला. भरून घ्या लवकर अनुज, भरपूर दिवस झाले आता. जे कोणी आता विद्यार्थी असतील, नवीन जरी आलेले असतील, तर त्यांनी कॉन्टॅक्ट करून भरून घ्यायचंय. लेक्चर उद्या बघा, जॉईन करता येणार नाही तुम्हाला. ओके, डन का? लेक्चर बद्दल टेन्शन घेऊ नका. जरी मला म्हणजे
कोरोना पॉझिटिव्ह निघालं तरी मी कोविड सेंटर मधून लेक्चर घेतो, त्याची काळजी नका करू तुम्ही. तब्येत किती बिघडली, लेक्चर घेतले की माझी तब्येत नीट होत असते. ओके, ठीक आहे. झालं का बघा बरं, झालं का? जेवण झालं? ओके. नाव याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ एपी आहे. ऍप्लिकेशन ऑफ एपी म्हणजे काय? आता वर्ड प्रॉब्लेम तयार करून दिलेत आपल्याला. आपल्याला कसे प्रॉब्लेम आहेत? आता वर्ड प्रॉब्लेम आहेत. ते वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ऍप्लिकेशन ऑफ एपी म्हणताना त्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. सो डायरेक्टली आपल्याला माहिती आहे वर्ड प्रॉब्लेम, आपण लिनियर इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत, प्रोबॅबिलिटीचे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. म्हणजे जे काही लर्न करतो त्याच्यावर अप्लाइड करणे, म्हणजे त्याचा एक रिअल टाइम प्रॉब्लेम दिला असता सॉल्व्ह करणे, राईट. तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला ऍप्लिकेशन दिलेले आहेत. ऍप्लिकेशन बेसवरती काही क्वेश्चन फिक्स असतात, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम येणारच असतो पेपरमध्ये, लक्षात घ्या. त्याच्यामुळे वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करण्याची मेथड काय असली पाहिजे, मी सुरुवातीला सुद्धा सांगितले की वर्ड प्रॉब्लेम पहिल्यांदा तुम्ही केअरफुली रीड करून घ्या, व्यवस्थित शांतपणे रीड करून घ्या, राईट. त्याच्यामध्ये दिलेली काय माहिती आहे गिवन ही आधी काढा, म्हणजे गिवन काय दिलेलं आहे आणि त्याच्यावरून इक्वेशन किंवा काय लिहिता येतंय दिलेल्या ह्याच्यामध्ये आणि काढायचं काय, असं एकदम क्लिअर तुम्ही प्रॉब्लेम खाली लिहिलात सेपरेट, म्हणजे तुम्हाला माहिती आहे काढायचं काय काय दिलेलं आहे. तर या टाईप मध्ये जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम डिवाइड करता तेव्हा प्रॉब्लेम तुम्हाला अवघड जाणार नाही. सो राईट डाऊन द फर्स्ट प्रॉब्लेम. फर्स्ट प्रॉब्लेम पहा. ऑन 1st Jan 2016, Sanika decide to save 10 rupee, 11 rupee on second day, 12 on third day. If she decided to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? Now, फर्स्ट ऑफ ऑल केअरफुली लक्ष द्या बोर्डाकडे, हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या. सानिका saves save ₹10 on first day. On first day, ₹11 on second day, and ₹12 on third day, and so on. So Sanika's saving like 10, 11, 12 and so on is in AP. पहिल्यांदा हे AP मध्ये आहे का हे लक्षात करून घ्या.
प्रत्येक दिवशी 1 रुपयाने, प्रत्येक दिवशी 1 रुपयाने सेविंग वाढत आहे. सो दिस इज इन एपी, दिस इज इन एपी. राइट नाउ फर्स्ट टर्म एपी आहे म्हणजे ए इज इक्वल टू, आता माहिती आहे तुम्हाला 10 and d is equal to, that is common difference, is equal to 1. Now see, आपल्याला काय काढायचंय एपी मध्ये. मोस्ट ऑफ द स्टुडंट काय चुका करतात बघा. मोस्ट ऑफ द स्टुडंट एपी मध्ये आता काय चुका करतात वर्ड प्रॉब्लेम मध्ये. आपल्याला काय काढायचं आहे सांगा बरं, काय काढायचं आहे आपल्याला, काय काढायचं, कॅल्क्युलेट काय करायचंय. हर टोटल सेविंग ऑन 31 डिसेंबर. बघा हा, त्याच्यासाठीच मी एक्सप्लेन करतोय प्रगती. राईट, हर टोटल सेविंग 1 तारखेची, 1 जानेवारीची मिळून, 2 जानेवारीची मिळून, 3 जानेवारीची मिळून 31 डिसेंबरची त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. सो वी विल गेट हर टोटल सेविंग. तर आपल्याला इथे एस एन काढायचं आहे, टी एन नाही. बऱ्याच जणांना हे कन्फ्युज होतं, कुठे टी एन काढायचंय आणि कुठे एस एन काढायचंय. फक्त प्रॉब्लेम मध्ये एस एन चा फॉर्म्युला वापरा आणि लिहा असं नाही सांगणार. बघा व्यवस्थित की आपल्याला हर टोटल सेविंग म्हणलेलं आहे. देअरफॉर वी विल कॅल्क्युलेट एस एन इन्स्टेड ऑफ. याच प्रॉब्लेम मध्ये जर मी असं म्हणलं, बघा जर याच प्रॉब्लेम मध्ये मी जर असं म्हणलं, व्हॉट वुड बी हर सेविंग ऑन 31 डिसेंबर. बघा, व्हॉट वुड हर सेविंग ऑन 31, किंवा व्हॉट अमाऊंट शी सेव्ह ऑन 31. त्यावेळेस फक्त 31 तारखेला किती, 31 डिसेंबरला किती अमाऊंट सेव्ह करेल त्या दिवशी, त्यावेळेस काय कॅल्क्युलेट करणार सांगा. त्यावेळेस या दोन्ही पैकी काय कॅल्क्युलेट करणार. त्यावेळेस या दोन्ही पैकी काय कॅल्क्युलेट करणार, टीएन कॅल्क्युलेट करणार. समजतंय का. बघा, जर 31 डिसेंबरच्या दिवशी किती सेव्ह करणार असं विचारलं तर टीएन, पण 31 डिसेंबर पर्यंत टोटल सेविंग किती करणार हे विचारलं तर एसएन, म्हणजे सम करत जावं लागेल. त्या सानिकाच्या जागी तुम्ही स्वतः पैसे जमा करताय असं कन्सिडर करा. तुम्हाला पहिल्या दिवशी 10 रुपये सेव्ह करायचे, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12 अँड सो ऑन. मग तुम्हाला 30 तारखेच्या दिवशी किती सेव्ह करायचे असं विचारलं तर तुम्ही टीएन कॅल्क्युलेट करताल. पण 30 तारखेपर्यंत तुमच्याकडे किती पैसे जमा होतील हे जर विचारलं, 30 तारखेपर्यंत तुमच्याकडे किती पैसे जमा होतील ते जर विचारलं तर काय कॅल्क्युलेट करणार सांगा. मी इथे पूर्ण एक्सप्लेन याच्यावरती वेळ का घालतोय, कारण आता पुढच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कळायला पाहिजे काय काढायचंय. राईट, ओके. मग प्रॉब्लेम बाकी सिंपल आहे. आपल्याला एस एन काढायचंय, पण एन माहित नाही किती. देअरफॉर एन किती काढायचंय, ऑन 31 डिसेंबर काढायचंय. 31 डिसेंबर, 1 जानेवारी टू 31 डिसेंबर किती किती असतात पूर्ण दिवस. पूर्ण दिवस किती असतात, 365 का 366. सी विच इयर इज गिवन, इयर सुद्धा दिले आपल्याला. सो 2016 is a leap year, so there will be, so there are 366 days in year. So we got 31 डिसेंबर म्हणजे लास्टचा दिवस, म्हणजे n is equal to 366. So now write the formula. Sn is equal to n by 2
2a plus n minus 1 into d. Sn is given as, we have to find Sn, sorry, 366 n ची व्हॅल्यू आहे, 2 into a ची व्हॅल्यू 10 आहे, प्लस n ची व्हॅल्यू परत 366 मायनस 1, सर्व व्हॅल्यू पुट करतोय फक्त याच्यामध्ये, इंटू डी तर 1 आहे. सो 366 ला जर 1 ने भागलं तर 183 भेटेल, 2 into 10 20 भेटेल, plus 366 minus 1 365. So final answer would be 183 into 385. करा multiplication है, 183 into 385. The final answer will be किती येत आहे? फायनल आन्सर मल्टिप्लिकेशन केलंय का कोणी? ओके, बरोबर आहे का हे? 7 किती येत आहे? 7455. Okay. So therefore it will be 70455. राईट आहे? राईट आहे का? Therefore फायनल आन्सर लिहिणार, सानिका सेव्स रुपीज 70455. यस, क्लिअर आहे का प्रॉब्लेम? प्रॉब्लेम क्लिअर आहे का? बघा, प्रॉब्लेम क्लिअर आहे. जर या जागी 2016च्या जागी 2017 आलं तर यांची व्हॅल्यू किती घेणार? यांची व्हॅल्यू किती घेणार? खेडकर, दराडे, फीस कंप्लीट करून घ्या. राईट, यांची व्हॅल्यू 365 येणार. सूरज, प्रथमेश, जे कोणी फीसचे राहिलेत, राईट, इनकम्प्लीट, कंप्लीट करून घ्यायचं आहे. ओके, ठीक आहे. चलो, जर लिहिणं झालं असेल तर क्वेश्चन नंबर 2 लिहा. लिहिणं झालं असेल तर क्वेश्चन नंबर 2 लिहा. हो अजिंक्य, मार्क टाकायला सांगतो, माझं लेक्चर होऊ दे, मी सांगतो मार्क टाकायला. चला, हा एक क्वेश्चन करूया, आज एवढंच करूया. क्वेश्चन नंबर 2, मीटिंग काय रिव्हिजन करायची नाहीये. ओके, so see the question number 2 is, a man borrows 8,000 and agree to repay with a total interest of
1360 in 12 monthly installment, each installment being less than preceding one by 40 rupees. Find the amount of the first and last installment. आता व्यवस्थित चला बघा, एकाने समजा 8,000 रुपये तुमच्याकडून उसने घेतले. मी आता माझ्याकडे समजा काही पैसे नाही आहेत, एकदम खायला जेवायला भेटणं झालंय, तब्येत खराब आहे, गोळ्या घ्यायला पैसे नाहीत, दवाखान्यात दाखवायला पैसे नाहीत. मग मी काय केलं की अमरकडून पैसे उसने घेतले. अमरकडे खूप आहेत, माझ्याकडे बिलकुल नाहीत आता, राईट. मग मी काय केलं की अमरकडून पैसे उसने घेतले. किती घेतले? 8,000 रुपये पैसे उसने घेतले. मग अमर का देईल मला पैसे उसने 8,000 उगाचच? तो काय म्हणला की सर मला व्याज पाहिजे याचं. किती? 1360. सो द टोटल अमाऊंट किती असणार? मला जे पे करायची त्याची टोटल अमाऊंट किती असणार? 8,000 मी उसने घेतलेले प्लस इंटरेस्ट मला द्यायचंय 1360 रुपये. तर मला टोटल किती रुपये भरायचे? 9,360. बरोबर आहे. मग मी आहे गरीब माणूस, एकदाच 9,360 रुपये भरता येतील का मला? अमरला म्हणलं बाबा विद्यार्थी फीस हळूहळू देत आहेत, एवढेच लवकर नाही भरू शकत मी. जशी विद्यार्थ्याची फीस येईल तसं मी भरेल थोडे 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 थोडे. बरं ठीक आहे म्हणला, इन्स्टॉलमेंट मध्ये भरा. मग अमरने काय केलं, मला पूर्ण वर्ष दिलं की तुम्ही 12 महिने घ्या, कारण आपला 12चा आणि आपला आकडा जवळचा आहे. मग 12 महिन्यात तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये पैसे भरा, राईट. ऍक्च्युली मला ते पैसे भरता 12 महिन्यात सुद्धा कसे येतील? जोपर्यंत तुम्ही फीस देत नाहीत तोपर्यंत मला त्या इन्स्टॉलमेंट भरता येणार नाही. तर आता काय करा, एक काम करा, तिथे वहीवरती लिहून घ्या, स्टार करून लिहून घ्या. बघा, स्टार करून लिहून घ्या. फीस लवकरात लवकर भरणे. लिहून घ्या स्टार करून. फीस लवकरात लवकर भरणे. ओके, ठीक आहे. कारण परिस्थितीच आहे आता तशी, आता कुठवर चालवायचं रे असं. ठीक आहे, बर चला ठीक आहे. आता मी काय केलं, 12 महिन्यामध्ये इन्स्टॉलमेंट मध्ये भरायचे. सो नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट किती आहेत माझ्याकडे? नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट आर 12. म्हणजे माझ्याकडे n ची व्हॅल्यू आहे, n ची व्हॅल्यू आहे 12. माझ्याकडे फर्स्ट टर्म माहिती नाही. लेट फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज रुपीज ए. पहिली टर्म आपण ए मध्ये घेतली. अँड इन्स्टॉलमेंट आर डिक्रीज्ड बाय 40. Therefore I will write d is equal to किती घेणार सांगा? d is equal to किती घेणार? आता प्रत्येक वेळेस 40 ने कमी होणार आहे. म्हणजे हे इन्स्टॉलमेंट तर एपी मध्ये आहेत, हे फिक्स आहे. इन्स्टॉलमेंट हे एपी मध्ये आहेत, हे फिक्स आहे.
बट डिक्रीजिंग असल्यामुळे आय शुड राईट डी इज इक्वल टू -40. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. Now if I took d is equal to -40, A don't know, SN total amount I have to pay SN is equal to 9360. If I write S12 आहे तो, I write formula n by 2 2a plus n minus 1 into d. Sn is given as 9360. n is n12 आहे, 12 by 2 2 into a फर्स्ट टर्म माहिती नाही, n परत माहिती आहे 12 minus 1 into d पण माहिती आहे -40. If I calculate or simplify this, तर 12 by 2, this will be a 6, 2 into a 2 पण ये, 12 minus 1 11 into -40, 9360. हे 6 आपण काय करूया, इकडे डिवाइड मध्ये आणूया, 2a मायनस होईल, आता हे प्लस आणि मायनस -440 होईल. जर 6 ने जर आपण डिवाइड केलं, 6 ने जर आपण डिवाइड केलं तर 1 कितीचा भाग जातो बघा, 560 इज इक्वल टू 2a minus 440 -44 इकडे घेऊन या, 142 plus 440 is equal to 2a. This will be 2000 upon 2a. Therefore a is equal to 2000 upon 2, that is a is equal to 1000. So a is the first installment, therefore first installment is of 1000 rupees. तर आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट पण काढायचंय आणि लास्ट इन्स्टॉलमेंट पण काढायचंय. लास्ट म्हणजे कितवी इन्स्टॉलमेंट काढायचंय, पटकन सांगा. लास्ट म्हणजे कितवी इन्स्टॉलमेंट काढायचंय, लास्ट म्हणजे कितवी इन्स्टॉलमेंट काढायचंय आपल्याला, कितवी टर्म काढायचंय असं म्हणू शकतो का बघा मी, कितवी टर्म काढायचंय, 12वी टर्म काढायचंय. 12वी टर्म तुम्हाला काढता येईल का, ए ची व्हॅल्यू माहिती झाली, आता डी ची व्हॅल्यू माहिती आहे, एन ची व्हॅल्यू माहिती आहे, T12 काढता येईल तुम्हाला, राईट. सो राईट इट दिस आणि त्याच्यानंतर लास्टची टर्म काढा आणि फायनल आन्सर लिहा, फर्स्ट इन्स्टॉलमेंट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. जर लिहून घ्यायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन लिहून घ्या. I will not start the meeting. We will meet on tomorrow's lecture, right? प्रॉब्लेम समजलाय ना, जेवढे झाले तेवढे समजले पाहिजे प्रॉब्लेम. किती झाले याला महत्व आपण देत नाही आधीपासून. Okay then, bye everyone, have a great day, take care, be safe. Bye.